Students, today we will start with the new English grammar topic, which is prefix and suffixes. Sometimes in the exams there is problem to identify which is the prefix in the word and which is the suffix in the word. So by listening or watching this video, you can easily identify which is the prefix and suffix in the root word. Okay, so let's start. So here prefixes and suffixes. There are 4 examples I have taken. For prefixes, there is one trick to actually identify which is the prefix in the word. So what is the meaning of the prefix? Prefix is actually added to the beginning of the root word and make a new word. There is a formation of new word. याचा मराठीमध्ये अर्थ असा होतो की ज्यावेळी आपण प्रिफिक्सचा विचार करत असतो त्याच्यामध्ये ज्यावेळी जो मूळ शब्द असतो त्या मूळ शब्दाच्या सुरुवातीला किंवा याच्यामध्ये पी या अक्षरावरून आपण लक्षात ठेवू शकतो की शब्दाच्या पुढे काहीतरी वापरलं जातं आणि त्याच्यापासून एक मीनिंगफुल शब्द तयार होतो. त्यावेळी त्या ठिकाणी सुरुवातीला जे वापरलेलं असतं नवीन शब्द तयार करण्यासाठी न्यू मीनिंगफुल वर्ड हे सगळ्यात महत्त्वाचं आहे, त्याला प्रिफिक्स म्हटलं जातं. फॉर एक्झाम्पल इथे मी 4 एक्झाम्पल घेतलेले आहे. त्याच्यामध्ये पहिलं बघा, हॅपी हा रूट वर्ड आहे म्हणजे मूळ शब्द आहे. त्याच्या सुरुवातीला आपण अन वापरलं आणि शब्द काय तयार झाला, अनहॅपी. म्हणजे याच्यामध्ये अन हे प्रिफिक्स आहे. दुसरा शब्द आहे इनकरेक्ट. त्याच्यामध्ये पण करेक्ट हा बेस वर्ड आहे. त्याच्या सुरुवातीला आपण पुढे काय वापरले, इन, आणि शब्द तयार काय झालाय, इनकरेक्ट. त्यानंतरचा तिसरा शब्द आहे मिसअंडरस्टँड. त्याच्यामध्ये अंडरस्टँड हा मूळ शब्द आहे आणि त्याच्या सुरुवातीला आपण काय वापरले, मिस हे प्रिफिक्स आणि शब्द नवीन तयार काय झालाय, मिसअंडरस्टँड. त्याचप्रमाणे चौथा शब्द आहे इंटर स्कूल. इथे पण स्कूल हा मूळ शब्द आहे आणि त्याच्या पुढे आपण वापरलाय इंटर आणि शब्द काय तयार झाला, इंटर स्कूल. म्हणजे प्रिफिक्स मध्ये तुम्ही नेहमी लक्षात ठेवायचं, मूळ शब्दाच्या पुढे ज्यावेळी कोणतं तरी अक्षर वापरलं जातं आणि त्याच्यापासून नवीन शब्द नवीन अर्थपूर्ण शब्द तयार होतो त्यावेळी सुरुवातीला जे वापरलेलं असतं त्याला काय म्हणायचं, प्रिफिक्स. आता दुसरं बघा, सफिक्स. सफिक्स मध्ये पण ट्रिक आहे ओळखण्याची. सफिक्स ह्या शब्दामध्ये एस, याचं आपण लक्षात ठेवताना काय ठेवायचं, शेवटी. पीचं काय लक्षात ठेवलं, शब्दाच्या पुढे. एचं काय लक्षात ठेवायचं, शब्दाच्या शेवटी. सो व्हॉट इज द मीनिंग ऑफ द सफिक्स? Suffix is added to the root or base word at the end of that word and makes a new word and make a new word which is make new meaningful word. याच्यामध्ये काय होतं की शब्द दिलेला असतो आणि शब्दाच्या शेवटी काहीतरी जोडलं जातं आणि त्याच्यापासून एक मीनिंगफुल शब्द तयार होतो, त्यावेळी त्याला सफिक्स म्हटलं जातं. आता इथे बघा, चाइल्ड हा शब्द आहे, त्याच्या शेवटी आपण फूड हे सफिक्स जोडले आणि शब्द काय तयार झाला, चाइल्डहुड. त्यानंतरचा शब्द आहे फेथ. फेथ हा मूळ शब्द आहे. त्याच्यानंतर फुल हे काय आपण जोडलं, सफिक्स जोडलं, शब्द काय तयार झाला, फेथफुल. तिसरा आहे होपलेस. याच्यामध्ये मूळ शब्द आहे होप, त्याला आपण शेवटी जोडला लेस आणि शब्द तयार काय झाला, होपलेस. 4 नंबरचा शेवटीचा शब्द आहे हॅपीनेस. त्याच्यामध्ये पण हॅपी हा मूळ शब्द होता, त्याच्या शेवटी आपण नेस जोडला आणि त्याच्यामधून काय तयार झालं, हॅपीनेस हा नवीन दुसरा शब्द तयार झाला. त्यामुळे तुम्ही एवढं लक्षात ठेवा, सफिक्स म्हणजे शब्दाच्या शेवटी शब्द संपत असताना जे जोडलं जातं आणि त्याच्यापासून नवीन शब्द तयार होतो त्याला सफिक्स म्हणायचं असतं. आणि प्रिफिक्स म्हणजे ज्यावेळी शब्दाच्या सुरुवातीला शब्दाच्या पुढे आपण काहीतरी वापरतो आणि त्याच्यापासून पुन्हा आपण नवीन शब्द तयार करतो त्यावेळी त्याला काय म्हटलं जातं, प्रिफिक्स. सो इट इज मेन डिफरन्स बिटवीन द प्रिफिक्सेस अँड सफिक्सेस and it is easy to understand which are the suffixes in the word, which are the prefixes in the word. म्हणजे भरपूर आहे सफिक्स आणि प्रिफिक्स, परंतु ह्या ट्रिक मधून किंवा ह्या छोट्याशा व्हिडिओ मधून तुम्ही समजू शकाल की शब्दामध्ये सफिक्स कोणता आहे आणि शब्दामधील प्रिफिक्स कोणता आहे. सो थँक्यू.